खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही. खालीलपैकी माहिती अधिकारात कोण मोडत नाही भाई. माहितीचा अधिकार प्रत्येकालाच लागू आहे ना भाई. कायद्यामध्ये कोण मोडत नाही. खाजगी संस्था मोडत नाही. खासगी संस्था मोडत नाही. माहिती अधिकारामध्ये खासगी संस्था मोडत नाही. खासगी प्राइवेट कंपनी की अपना डेटा देंगे भाई, तुमको लेना. प्राइवेट कंपनी में डेटा शेअर नहीं करती, बरोबर आहे. खाजगी संस्था माहिती अधिकार कायदा 12 ऑक्टोबर 2005 रोजी अस्तित्वात आला. माहिती अधिकाराच्या अनुसूची 1 मध्ये कोणाला लागू नाही याची यादी दिलेली आहे. या कलम 19 नुसार मूलभूत अधिकार आहे. फंडामेंटल राईट आहे. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमाच्या खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरींना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे. अफगाणिस्तान आहे भाई. अफगाणिस्तान है इसमें ना. नागरिकत्व कायदा 1955 आहे ना भाई मध्ये बदल करून नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 2019 पारित करण्यात आला. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 2000 नुसार पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान येथून हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिस्ती आणि शीख धर्मीय लोकांना भारतीयत्व मिळण्यासाठी अर्ज करता येणार आहे. 31 डिसेंबर 2008 पूर्वी भारतात आलेल्या नागरिकांना या अधिनियमाचा नागरिकत्व मिळणार आहे. समान नागरिक कायदा उत्तराखंड देशातील पहिले राज्य गोवा आहे स्वतंत्र. कलम 44 मध्ये समान नागरिक कायदा त्यासंबंध उल्लेखनीय. समान नागरिक कायदा म्हणजे विवाह, घटस्फोट, मूल दत्तक घेणे आणि मालमत्तेचे वाटणी यासारख्या बाबतीत सर्व नागरिकांना समान कायदे असणे होय. उत्तराखंड सरकारने रंजना देसाई बहुत बड़ा है रे भाई. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समान नागरिक कायदा यासंबंधी समिती स्थापन केली होती. गोवा राज्यात स्वातंत्र्यपूर्व कालापासून समान नागरिक कायदा अस्तित्वात आहे. येथे गोंधळू नका. लागू करणारे पहिले राज्य गोवा, स्वातंत्र्यानंतर लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड. खालीलपैकी कोण पक्षास राष्ट्रीय पक्ष अशी मान्यता भेटली नाही. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, नॅशनल पीपल्स पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी. वरीलपैकी नाही. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, नॅशनल पीपल्स पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी आहे. सध्या देशात पुढील राष्ट्रीय पक्ष आहेत की 2024 सध्या देशातील पुढील राष्ट्रीय पक्ष. भारतीय जनता पार्टी, बीजेपी हे इंडियन नॅशनल काँग्रेस आहे. बहुजन समाज पार्टी आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी. भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी आहे ना. हातोडा, विडा व चांदणी. आम आदमी पार्टी, नॅशनल पीपल्स पार्टी पुस्तक है ना. नॅशनल पीपल्स पार्टी का चिन्ह पुस्तक आहे. 2023 निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, CPI पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला होता. कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचे मतदानासाठी वापरण्यास सुरुवात केली. 2004 पासून इलेक्ट्रॉनिक मतदान नहीं होना चाहिए बोलते. साला ये तो तुम्हारे सरकार में तो हो रहा ना भाई. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन 1982 केरळमधील परूर विधानसभा मतदारसंघात प्रथम वापर. केरळमधील 1999 गोवा विधानसभेत वापर. 2004 लोकसभा निवडणूक संपूर्ण देशभरात वापर. परराष्ट्र धोरण हा विषय केंद्रीय सूचीचा आहे. घटनेमध्ये केंद्र व राज्य कायद्यांच्या विषयांची विभागणी 3 गटांमध्ये केली. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. केंद्र सूची महत्त्वाचे 3 विषय: संरक्षण, बँकिंग, परकीय कामकाज, चलन, अणुऊर्जा, विमा, संचार, आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य, जनगणना, लेखापरीक्षा. महाराष्ट्र नागरिकत्व सेवेची हमी देणारा कायदा. नागरिकत्व हमी कोणता आहे? 2015. महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा म्हणजे 2015. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, 28 एप्रिल 2015. हा कायदा करणारे महाराष्ट्र 21 राज्यामध्ये पहिले राज्य मध्य प्रदेश. उद्देश राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबद्ध देण्याकरिता समयोचित व कार्यक्षम सेवा. खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रपतीच्या आणीबाणीच्या शिफारशीशी संबंधित आहेत? 352, 56 आणि 60. 352, 56 आणि 60. 352, 56 आणि 60 ही कलमे संबंधित आहे. 352, 56 आणि 60. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. 356 राष्ट्रपती राजवट. कलम 360 आर्थिक किंवा वित्तीय आणीबाणी विषयक तरतुदी घटनेच्या भाग 18 मध्ये समाविष्ट आहेत. भारताचे अणुऊर्जा खाते पंतप्रधानांच्या हातात येतात. अणुऊर्जा खाते थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत आहे. अणुऊर्जा आयोगाची स्थापना 1948. पहिले अध्यक्ष होमी जहांगीर बाबा. सध्याचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती. अभी दूसरा ही आहे.
हम्म, 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 हम्म. भारतात पक्षांतर बंदी कायदा 1985 साली संमत करण्यात आला. या कायद्यानुसार एका राजकीय पक्षातर्फे निवडून आलेल्या सदस्यास स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या राजकीय पक्षात जाता येत नाही. यासाठी त्या सदस्यास आपल्या आधीच्या राजकीय पक्षाच्या व निर्वाचन पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मूळ राजकीय पक्षाच्या किमान 2/3 सदस्यांनी त्या पक्षात अन्य राजकीय पक्षात विलीन करण्यास मान्यता दिल्यास त्यास पक्षांतर म्हटले जात नाही. बरोबर आहे. सगळेच बरोबर आहे. 52वी घटना दुरुस्ती 1985 पक्षांतर बंदीशी संबंधित आहे. या अन्वये घटनेत 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे. पक्षांतर बंदी कायदा 1985 पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेबाबत निर्णय संबंधित सभागृहाच्या अध्यक्षामार्फत दिला जातो. खालीलपैकी कोणता लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोण काम करत पाहतात? खालीलपैकी लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी. अब जिल्हाधिकारी ना भाई, पूरी पावर जिल्हाधिकारी के पास आती है. भारताच्या निवडणूक आयोगामार्फत राज्यात निवडणुका पार पाडण्यासाठी पुढील अधिकारी नेमले जातात. मुख्य निवडणूक अधिकारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी असतात. जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी असतो. निवडणूक नोंद अधिकारी तहसीलदार. रिटर्निंग अधिकारी प्रत्येक मतदारसंघाचे रिटर्निंग ऑफिसर राहतात. प्रिसाइडिंग ऑफिसर मतदान केंद्रासाठी प्रिसाइडिंग ऑफिसर असतात. पोलिंग अधिकारी प्रिसाइडिंग अधिकाऱ्यास मदतीसाठी पोलिंग अधिकारी 3 ते 4 असतात. प्रिसाइडिंग के अंदर पोलिंग अधिकारी असतात. रिटर्निंग ऑफिसर असतात प्रिसाइडिंग के नीचे. समझा. रिटर्निंग पहले ऊपर रिटर्निंग है, नीचे प्रिसाइडिंग को मदद करने के लिए पोलिंग है. समझे. पोलिंग प्रिसाइडिंग रिटर्निंग PPR या RPP हो सकते हैं. RPP. माहिती अधिकार अधिनियमांतर्गत मागवलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवितास 48 तास आहे. ये भाई जीवितास व जीविताच्या संबंधित असेल तर तशी माहिती विनंतीचे अर्ज मिळाल्यापासून किती कालावधीत देणे आवश्यक आहे? 48 तास. माहिती अधिकार कायदा 2005 11 मे 2005. राष्ट्रपती संमती 15 जून 2005. देशभर लागू 12 ऑक्टोबर 2005. या कायद्याअंतर्गत अर्ज केल्यानंतर 30 दिवसात माहिती द्यावी लागते, पण जीविताशी किंवा 30 दिवसाच्या आत माहिती द्यावी लागते, पण जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित माहिती असेल तर 48 तासांच्या आत द्यावी लागते. भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार 2005 पासून लागू केला आहे. माहिती अधिकार लागू करणारे पहिले राज्य तामिळनाडू. माहिती अधिकार लागू करणारे पहिला देश स्वीडन. EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन 4 नंबर. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन EVM. सुरुवात 1982 केरळ. परूर विधानसभा 2004 मधील 14व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारसंघात वापर. भारतीय राज्यघटनेत किती प्रकारच्या आणीबाणी आहेत? 3 प्रकारच्या आणीबाणी आहे. सेंटर, स्टेट, नॅशनल. अबे नाही पे वित्तीय आहे ना. भारतीय राज्यघटनेत 3 प्रकारच्या आणीबाणी उल्लेख केलेला आहे. राष्ट्रीय आणीबाणी 352 3 वेळेस लागलेली आहे. राष्ट्रपती राजवट 356. आर्थिक आणीबाणी 360. येथे गोंधळ करून आतापर्यंत भारतात राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा लागलेली आहे. राज्य आणीबाणी घोषित केलेले पहिले राज्य पंजाब. सर्वाधिक वेळा आणीबाणी पंजाब राज्यात लागलेली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे. 3च वेळा लागली आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे पिंकली व्यंकय्या 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. 22 जुलै 1947 राष्ट्रपती ध्वज सुरू. 1921 मध्ये पहिल्यांदा पिंगली व्यंकय्या यांनी राष्ट्रीय ध्वजाची रचना तयार केली. पिंगली व्यंकय्या यांनी सादर केलेल्या पहिल्या ध्वजाचे स्वरूप लाल व हिरव्या रंगांमध्ये होते. यामध्ये लाल हिंदूचे तर हिरवा रंग मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करत होते. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. त्याच्याप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्यासाठी संधी मिळतात. भारतीय राज्यघटनेचे कलम अन्वय देशात आर्थिक आणीबाणी 360. 356 राष्ट्रीय आणीबाणी. स्टेट इमर्जन्सी. भारताच्या घटनेत भाग 18 मधील कलम 352 ते 360 दरम्यान आणीबाणी विषयक तरतुदी आहेत. कलम 360 मध्ये वित्तीय आणीबाणी विषयक तरतुदी आहेत. त्याद्वारे राष्ट्रपतींना वित्तीय आणीबाणीच्या घोषणा करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. जर भारताचे किंवा एखाद्या भागाचे आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात असेल तेव्हा अशी परिस्थिती उद्भवली आहे अशी राष्ट्रपतींना
झाले इथेही वित्तीय आणीबाणी लागते. स्वातंत्र्यानंतर भारतात बरेचदा वित्तीय संकट आलेल्या असतानाही आतापर्यंत एकदाही वित्तीय आणीबाणी घोषित करण्यात आली नाही. खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिवस म्हणून 24 एप्रिल 1973 रोजी पंचायत राज कायदा संपूर्ण भारतात लागू झाला आहे. 2011 पासून 24 एप्रिल हा दिवस केंद्र सरकारने पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यास ठरवलेले आहे. पंचायत राजचा हेतू लोकशाहीचे विकेंद्रीकरण करणे होय. सध्या पोलीस पाटील पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. पोलीस पाटील गावात कायदा सुव्यवस्था राखते, गुन्ह्यांची खबर पोलीस स्थानकाला देते, गुन्ह्यास आळा घालते. संसदीय शासन पद्धती ह्या ब्रिटनकडून घेतली आहे, म्हणजे इंग्लंडकडून. संसदीय शासन पद्धतीमध्ये धोरण हे स्वीकृतीसाठी कार्यकारी विभाग विधिमंडळाला उत्तरदायी असते. यावर अध्यक्ष प्रणाली धोरण हे कृतीसाठी कार्यकारी विभाग हाताळण्यात. संसदीय प्रणाली ब्रिटन, जपान, कॅनडा, भारत व इतर देशात आढळते. तर अध्यक्ष प्रणाली फक्त US, ब्राझील आणि रशिया. अच्छा, US, ब्राझील आणि रशिया, श्रीलंका इतर देशात अस्तित्वात आहे. अच्छा, US, ब्राझील, रशिया. बाबा. भारतात राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी पुढील पर्यायातून निवडा. 1975 से 77 के बीच में लगाता. 1975 से 77 के बीच में लगाता हो. 25 जून को बोला आहे. आतापर्यंत राष्ट्रपतीमार्फत आणीबाणीच्या घोषणा 3 वेळा 62, 71 व 75 करण्यात आलेल्या आहे. 62, 71 मधील आणीबाणी घोषणा परकीय एक्सटर्नल अग्रेशन आहे ना. एक्सटर्नल अग्रेशन 1975 मधील आणीबाणी घोषणा अंतर्गत अशांतता या कारणावरून ठरवण्यात आली होती. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही? कोणत्या परिस्थितीत अवर्षणग्रस्त परिस्थिती. अवर्षण कुछ भी देता. अंतर्गत बंड किंवा युद्धाची भीती, बरोबर आहे. अंतर्गत युद्धाची भीती, घटनात्मक नियमानुसार राज्य सरकार चालत नसेल, बरोबर आहे. आर्थिक संकट, बरोबर आहे. राष्ट्रपती युद्ध किंवा परकीय आक्रमक किंवा अंतर्गत अशांतता किंवा त्याचा गंभीर धोका यामुळे भारताची किंवा त्याच्या एखाद्या भागाची सुरक्षा धोक्यात आली आहे अशी त्यांची खात्री झाल्यास राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा करू शकतात. राष्ट्रपती निरनिराळ्या कारणावरून निरनिराळ्या उद्घोषणा प्रस्तुत करू शकतात. प्रेसिडेंट भाई कुछ भी कर सकता. एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार 356, 356 इज द करेक्ट आन्सर. राज्यात राष्ट्रपती राजवट कलम 356 नुसार लावण्यात येते, मात्र त्याचे 2 आधार आहेत. एक कलम 356 मधील आधारावर आणि 2 कलम 365 मधील आधार, बरोबर ना. 356 और 365 मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर राष्ट्रपती एखाद्या राज्याचे शासन घटनात्मक तरतुदीनुसार अनुसरून चालवणे शक्य नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे अशी खात्री झाली तर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची घोषणा करू शकतात. अशी घोषणा त्या संबंधित राज्याच्या राज्यपालाकडून तसा अहवाल प्राप्त झाल्यास किंवा तसा अहवाल प्राप्त न झाल्यासही करू शकतात. राष्ट्रध्वजाची उंची बायची हाईट और अशी लेंथ अशी 2:3 आहे. 2:3 काय? राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे गुणोत्तर 2:3. ध्वजाची निर्मिती पिंगली व्यंकय्या यांनी केलेल्या जुन्या काँग्रेसच्या ध्वजामध्ये चरख्यासारखे अशोक चक्र असावे ही डॉ. B. आर. आंबेडकर यांची संकल्पना होती. मान्यता 22 जुलै 1947 की बात है ये. 22 जुलै ना. केसरी त्याग शौर्य, पांढरा शांतता. केसरी त्याग और शौर्य को दिखाता, पांढरा शांतता को दिखाता, हिरवा समृद्धी को दिखाता. अशोक चक्र बुद्धाचे 24 उपदेश आहे. खालील पर्यायांमध्ये काही नावे दिली आहेत, त्यातील विसंगत नावे होगा. विसंगत. इंद्र कुमार गुजराल, HD देवगढ़, लाल प्रसाद, राजेंद्र प्रसाद राष्ट्रपति थे. भाई तो PM के नाम है, बाकी वो है क्या. इधर 3 पर्याय है माजी पंतप्रधानाचे आहेत. तर एक पर्याय क्रमांक 4 हा राजेंद्र प्रसाद माजी उपराष्ट्रपती पद आहे. अभ्यास व सर्वांनी असे प्रश्न सोडता येईल. बरोबर. लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कधीपासून कधी वर्ष सुरुवात झाली? 1972. लोकायुक्त 1972. लोकायुक्त कायदा 1971. लोकायुक्त 1970. मुख्यालय मुंबईमध्ये आहे. शपथ नेमणूक राज्यपाल देतात. कार्यकाळ 5 वर्ष. लोकायुक्त. महाराष्ट्र लोकायुक्ताची स्थापना करणारे पहिले राज्य 1917. ओडिशा लोकायुक्त कायदा करणारे पहिले राज्य. महाराष्ट्र लोकायुक्ताची स्थापना करणारे पहिले राज्य आणि लोकायुक्त कायदा करणारे पहिले राज्य ओडिशा आहे. खालीलपैकी गटात नव्हता शब्द ओळखा. आमदार, खासदार, मंत्री. जिल्हाधिकारी तर निवडून येत नाही ना. आमदार, खासदार, मंत्री ह्या राजकीय व्यक्ती आहेत, तर जिल्हाधिकारी प्रशासकीय व्यक्ती आहे. अभ्यासानंतर असे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. ठीक आहे. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजाच्या कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूचा केसरी आहे, बीच में पांढरा आहे, हिरवा सबसे नीचे आहे. ठीक आहे. त्याग और शौर्य, हिरवा शांतता, पांढरा शांतता, हिरवा धनसंपत्ती समृद्धी दिखाता है.
ध्वज समिती राजेंद्र प्रसाद ध्वजाचा रंग केशरी पांढरा हिरवा. ध्वजाला मान्यता 22 जुलै 1947. ध्वजाला मान्यता कधी मिळाली? 1947. अशोक चक्र डॉक्टर बी आर आंबेडकर यांची अट होती. आंबेडकरांच्या सहाय्याने. आकाराच्या प्रणाम 2/3 आहे. 2/3 आहे. 2/3 आहे. खाजगी वापर 2002 पासून. खाजगी वापर 2002 पासून सुरू केलेला आहे. खाजगी वापर 2002 पासून सुरू केला आहे. सर्वात उंच ध्वज अटारी पंजाब 105 मीटर. अटारी, अच्छा अटारी बॉर्डर पर. अटारी पंजाब 105 मीटर की है. बाप रे 105 मीटर. ध्वज निर्मिती पिंगली व्यंकय्या. बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला? बालहत्या प्रतिबंधक कायदा 1829. अच्छा, लॉर्ड विलियम बेंटिक के समय में 1829. बालहत्या प्रतिबंधक कायदा 1829. भारतात अंधश्रद्धापोटी नरबळी देण्याची प्रथा होती. यात नवजात व लहान बालकांची हत्या केली जात असे. 1829 साली हा कायदा विलियम बेंटिक यांनी बंद केला. लॉर्ड विलियम बेंटिक यांनी केलेला कायदा. सतीबंदी कायदा 1829 आणि बालहत्या प्रतिबंधक कायदा 1829. PWG आणि MCCच्या विलिनीकरणातून या प्रतिबंधित संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. कोणती झाली होती बाबा? भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी. भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी. भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी. भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी. PWG पीपल्स वॉर ग्रुप. PWG पीपल्स वॉर ग्रुप. MCC माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर. PWG आणि माओइस्ट कम्युनिस्ट सेंटरच्या विलिनीकरणातून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओ स्थापना झाली. ही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी ही संघटना अनेक जिल्ह्यात नक्षलवादी कारवाया घडवते. अच्छा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओच्या विचाराला मानणारी संघटना आहे. माओ यांनी आधुनिक चीनची निर्मिती केली. भारतीय राजमुद्रे सत्यमेव जयते. मुंडक उपनिषदमधून घेतलेला आहे. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य, हे राष्ट्रीय ब्रीदवाक्य हे राजमुद्रेच्या पायथ्याशी सिंहाच्या खाली आढळते. अर्थात सत्याच्या शेवटी विजय असतो. प्रस्ताव पंडित मदन मोहन मालवीय. सत्यमेव जयते हे सर्वोच्च शासकीय कागदपत्रांवर आढळते. राष्ट्रीय प्रतीक राष्ट्रगीत जनगणमन. राष्ट्रगीत जनगणमन. राष्ट्रगीत जनगणमन. राष्ट्रगान वंदे मातरम. गीत जनगणमन. गान वंदे मातरम. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती करते भाई. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग याची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे होते. ते केंद्र व राज्यांनी केलेल्या खर्चाचे परीक्षण करतात. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आर्टिकल 148 पोस्ट आहे. अभी फिर से एक कॅग की रिपोर्ट आई थी. नियुक्ती राष्ट्रपती. राजीनामा राष्ट्रपती. कालावधी 6 वर्ष किंवा 65 वर्ष. शपथ राष्ट्रपती. बडतर्फी राष्ट्रपती. 14वी सध्याची की अभी कॅग बदल गए. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. CAG भारताचे CAG के संजय मूर्ती. किती माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार मागितलेली माहिती किती दिवसात द्यावी लागते? 30 दिवसाच्या आत द्यावी लागते. 30 दिवसाच्या आत द्यावी लागते. माहिती अधिकार मागितलेली माहिती 30 दिवसाच्या आत द्यावी लागते. माहिती अधिकार कायदा 2005 साली संसदेने मंजूर केला. महाराष्ट्र सरकारने माहिती अधिकार कायदा 2002 साली मंजूर केला होता. महाराष्ट्राचा कायदा सर्वात आदर्श असल्याने संसदेने जसा तसा मंजूर केला. संसदेने कायदा केल्याने राज्यांचे कायदे बाद झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती अधिकारासाठी आंदोलन केले होते. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन EVM मध्ये मतदान पडताळणी पावतीची सुविधा देण्यासाठी आलेली व्हीव्हीपॅट. पेपर ऑडिट ट्रायल आहे. वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट पॅलेट. वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रायल आहे. व्हीव्हीपॅट. वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रायल आहे. हे एक EVMला जोडणारी यंत्र असते. यात मतदान केल्याचे पावती 10 सेकंद मतदाराला दिसते. अच्छा, टाइमिंग भी 10 सेकंड है उसका. 10 सेकंड तक दिखेंगी भाई. 10 सेकंड के आगे दिखेंगी नहीं. ओके. समान नागरिक कायदा उत्तराखंड है भाई. अब गोवा सबसे पहले था, बाद में उत्तराखंड बन गया. भारतामध्ये गोवा राज्यामध्ये समान नागरिक कायदा लागू आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये समान नागरिक कायद्याचा उल्लेख आहे. आर्टिकल 40 की बात चल रही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन में सबसे प्राधिकारी अध्यक्ष कोण असतात?
जिल्हाधिकारी जिल्हा डिझास्टर मॅनेजमेंट में जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 ही तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे आपत्ती व्यवस्थापनासाठी त्रिस्तरीय रचना उभारली गेली आहे. प्राधिकरण आणि अध्यक्ष, राष्ट्रीय स्तर पर प्रधानमंत्री, राज्य स्तर पर मुख्यमंत्री, जिल्हा स्तर पर जिल्हाधिकारी. बहुत पावर है भाई डिस्ट्रिक्ट कलेक्टर के पास. महाराष्ट्रात प्रथम येथे महानगरपालिका स्थापन करण्यात महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी 1888 स्थापन करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात 29 मनपा आहे. जालना आहे 29 महानगरपालिका जालना येथील स्थापन आहे. सगळ्यात जास्त मनपा ठाणे जिल्ह्यात आहे. सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यात मनपा आहे. नगराध्यक्ष हा नगर परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. प्रशासकीय आणि राजकीय प्रमुख असतो भैया. योग्य विधान हा राजकीय प्रमुख असतो. नगर परिषदेची सभासद संख्या कमीत कमी 35. नगराध्यक्षांच्या गैरहजेरी उपनगराध्यक्ष नगर परिषद कामकाज पाहतो. हा तो भाई स्टेटमेंट समझ में आ रहा है. हा स्टेटमेंट तो भाई समझ में आ रहा है. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो? ग्रामपंचायत अधिकार राज्य शासनाला असतो. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. ग्रामपंचायतीची वार्ड संख्या ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो. यातनी वार्डचे खऱ्यावर ना वार्ड संख्या ठरवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना असतो. वार्डची रचना तयार करण्याचा अधिकार रचना कशी राहील तहसीलदार यांना असतो. ग्रामपंचायत निवडणुका तहसीलदार घेतात. सरपंच ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज कोण पाहते? नगरपंचायत. नगरपंचायत ग्रामीण भागातून शहरी भागात रूपांतर होण्यासाठी क्षेत्रात नगरपंचायत स्थापना काम करते. नगरपंचायत व निमशाही स्वरूपाचा असतो. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेण्याची सत्ता कोणती असते? ग्रामसभा. अच्छा बापरे, ग्रामसभा बहुत पावर आहे. ग्रामसभा गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेण्याची सत्ता कोण? ग्रामसभाकडे येते. ग्रामसभा की बात चल रही आहे. गावाच्या प्रशासनासंबंधी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामसभेकडे असते. गावातील 18 वर्षाखालील प्रत्येक प्रौढ व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतो. खालीलपैकी चुकीची विधाने ओळखा. कायद्यापुढे सर्वांना समानता हा हक्क ब्रिटन संविधानातून इक्वालिटी बिफोर लॉ बरोबर आहे. इक्वालिटी बिफोर लॉ. सर्वांना समान संरक्षण हा हक्क अमेरिकेचे संविधान. भारतात कोणताही भारतीय व्यक्ती मूळ राज्य सोडून कुठेही व्यापार व व्यवसाय करू शकत नाही. अभ्या चुकीचा आहे भाई, बाकी सब ठीक आहे. ऐसा स्टेटमेंट ऐसे निकाल सकते आपण ना. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत तत्त्वे सांगितले आहे. यामध्ये कलम 19 मध्ये कोणत्याही भारतीय व्यक्तीला भारतात कोठेही व्यापार व व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. कलम 19 नुसार व्यक्तीला भाषण व विचार स्वातंत्र्य दिले आहे. एकूण त्यात 6 स्वातंत्र्याचा समावेश होतो. फिनिश.